याच्यामध्ये काय होतं, गॅप पडता अशा सरळ येत आहे. ठीक आहे, याच्यामध्ये ज्या वेळेस आपण सरळ राहतो, ठीक आहे, परपेंडिक्युलर, ठीक आहे, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये 90 अंशाचा कोन बनतो. काय बनतो? 90 अंशाचा कोन. आता याच्यामध्ये प्रत्येकामध्ये 90 अंशाचा कोन बनलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे 90 90 90 90 म्हणजे 9 वेळा 4 चा फळा म्हणू आपण. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन होईल की 90 90 90 90 किती होईल? 360. ठीक आहे, जे कोन आहे कोनांच्या मापांची बेरीज किती झाले? 360. समजलं का? कोनांच्या मापांची बेरीज, कोनांच्या मापांची बेरीज बरोबर 360. समजलं? अंश, अंश म्हणजे डिग्री. समजलं? आता हा जो आयत आहे, आयताचे क्षेत्रफळ आपण कसे ठरवतो? ठीक आहे, आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ कसं ठरवतो आपण? ही फास्ट सांगतो म्हणजे आपलं झालेलं आहे. ठीक आहे, बघा, अवयव म्हणजे काय होते? फॅक्टर. इंग्लिश मध्ये आपण फॅक्टर म्हणतो, मराठीमध्ये आपण त्याला अवयव म्हणतो. अवयव म्हणजे फोड करणे. फोड करणे म्हणजे काय? एकाचे 2 भाग करणे, दॅट इज कॉल्ड, त्यालाच आपण काय म्हणतो? अवयव म्हणतो. एकाचे 2 तुकडे करणे. ठीक आहे, एकाचे 2 करणे, दोनाचे 1 करणे. समजलं? आता हा एवढा मोठा शीट होता हा शीट, याचे तुकडे तुकडे करून एकाचे कितीतरी करतो आपण. समजला? त्यालाच आपण काय म्हणतो? फॅक्टर्स. हे बघा, आता बघा, एवढे मोठे आपण तुकडे करून टाकण्याचे आहे ना. हे काय झाले? हे काय झाले? फॅक्टर. यालाच तर फॅक्टर म्हणतो आपण. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायचं, यालाच आपल्याला काय करायचं आहे? शिकायचं आहे. आता बघा, याच्यामध्ये आपण मीटर लिहिलं. आता तुम्हाला माहित आहे, तुम्ही स्केल बघितला आहात सगळेजण. ठीक आहे, ही आपली लॅबची स्केल आहे. ठीक आहे, ओके. आपण कुठे आलो आहोत? या लॅब मध्ये आलेलो आहोत. ठीक आहे, आता या लॅब मध्ये आपण आजचा जो टॉपिक आहे तो आहे अवयव. ठीक आहे, अवयव मध्ये काय होते की पुष्कळ साऱ्या साहित्यांचा वापर करून आपल्याला अवयव हे सांगायचे असते. तर याच्यामध्ये ही स्केल तुम्हाला मी दाखवतो. या स्केल मध्ये नंबर्स आहेत. ठीक आहे, 1 2 3 4 कुठेपर्यंत? 30 पर्यंत, म्हणजे 30 पर्यंत. ठीक आहे, ही 30 सेंटीमीटरची स्केल आहे. ओके, तर अशाच पद्धतीने अर्धी पण असते, ती 15 सेंटीमीटरची असते. ते पण मी तुम्हाला याच्या आधी दाखवलेली आहे. ठीक आहे, तुम्ही पण बघितलेली आहे. आता बघा, आता आपण मोजताना ज्यावेळेस कुठल्याही बुकावर नंबरिंग देतो, ठीक आहे, तर ते आपण स्केलच्या सहाय्याने मोजतो. मग ते किती सेंटीमीटरची आहे? जसं तुम्ही कपड्याच्या दुकानात जाता, कपडेवाला काय करते? मोजून देते का बिना मोजून असंच कापून टाकते पैसे? काऊन? कारण की त्याच्यात तो स्वतःचा लॉस करणार आहे का? दूधवाला काय करते? मोजून देते का असंच टाकून देते? काऊन? कारण की कधीच कोणी स्वतःचा लॉस करत नाही. दुकानदार आपण एखादी समजा तुम्ही साखर घ्यायला गेले, पटकन टाकते आणि तुमच्या थैलीमध्ये टाकून देईल का तो? मोजेल ना. काऊन मोजते? कारण की त्याला क्वांटिटी समजली पाहिजे की तो खरंच 1 किलो देत आहे की 1 किलो पेक्षा जास्त देत आहे, किंवा होऊ शकते कमी पण देऊ शकते. राईट? त्याच्यामुळे तो काय करत असते? मोजून देत असते. म्हणजे तुमच्या पण त्याच्यामध्ये घाटा नाही झाला पाहिजे आणि त्याच्या पण घाटा नाही झाला पाहिजे. समजला? जर तुमच्या घाटा झाला तर त्याचा फायदा होईल, पण त्यांच्या घाटा तो करणार आहे का? नाही. ठीक आहे, तुमचा फायदा नाही करू देणार आहे, तो स्वतःचा फायदा करून घेणार आहे, नाही का नाही? त्याच्यामुळे दुकानदार मोठे का असतात? असतात. ठीक आहे, हा, चला. असो, तर आपण शिकलो 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. 2 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 200 सेंटीमीटर. ठीक आहे, हा एक तुमच्या समोर मी एक आयत काढलेला आहे. ठीक आहे, तर आयत काढत असताना मी सांगितलं आयताला 4 कोन असतात. किती कोन असतात? 4. जसं चौकोनाला 4 कोन असतात, 4 बाजू असतात. ओके,
तसंच सारखं आयताला पण काय असतात 4 बाजू असतात. मग प्रत्येकी आयताची बाजू जी असते ती 90 अंशाची असते हे मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर आयताला 4 बाजू असतात. मग ते बाजू आपण लिहून दाखवले. ओके. मग याच्यामध्ये खाली आपण लिहिलं कोणाच्या मापांची बेरीज किती असते 60 डिग्री असते. ओके. कारण की प्रत्येक कोण 90चा त्याच्यामध्ये 4 कोणांच्या मापांची बेरीज 90 गुणिले 4. ठीक आहे. त्याच्यानंतर आयताचे क्षेत्रफळ लिहिले. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. तर लांबी किती मी जर तुम्हाला सांगितलं लांबी किती आहे 10 सेंटीमीटर. लांबी किती आहे 10 सेंटीमीटर. गुणिले रुंदी किती आहे 5 सेंटीमीटर. दोघांचा गुणाकार केला 10 5 50 सेंटीमीटर. समजला. हा झाला तुमचा उत्तर. समजला. अशा पद्धतीने आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काढता येते. समजला. आपण हे गणितामध्ये शिकतोस. ओके. आता बघा आता हे माझ्याकडे काही काय केलं आहे कापला आहे. ओके. काय कापलं आहे हे काही तुकडे आहे. ठीक आहे. आयताचे तुकडे आहेत हे कापले आहेत. बघा आता आपण इथे चिटकवू नाही शकत पडून जाईल नाही का. तर तुम्ही असंच समजून घ्या. ठीक आहे. बघा हे 4 आहे. एक जण येता का इकडे दोन्ही असे. ठीक आहे. सरळ ठेवा. एकामेकाला चिटकव. खाली थोडासा कर. खाली असं नाही उभीच राहा. फक्त थोडासा असं खाली हात खाली कर म्हणजे यांना दिसले पाहिजे त्याच्यामध्ये. हा ठीक आहे. बघा आता हे तुम्ही विट वगैरे वेचता की नाही खाली मारता की नाही असं छल्ली मारता ना तर अशी ठेवता तुम्ही एका समोर एक ठेवता की नाही. तेव्हाच ते विट एकदम छल्लीमध्ये बसतात की नाही एका रांगेमध्ये है ना. नाहीतर ते शिस्तीमध्ये दिसतील का नाही. बरोबर. आता मला सांगा बायांनो आता मला सांगा की हा काय हा काय आहे काही नाही आपण फक्त थोडासा ओके समजून घ्या. ठीक आहे. हसण्याचीच गोष्ट आहे. हसायला आलाच पाहिजे नाहीतर मजा नाही. ठीक आहे. बघा आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काढायचे म्हणून आपण आयत काढलं. ओके. आयताचे क्षेत्रफळ मोजत असताना आपल्याला लांबी मोजावं लागेल त्यानंतर रुंदी मोजावं लागेल. तर लांबी किती आहे मोजू 1 2 3. लांबी किती आहे 3. आता रुंदी मोजू किती आहे 1 2 3. आता सांगा मित्रांनो लांबी किती आहे 3 आणि रुंदी किती आहे 3 गुणिले 3 किती होतात 6 तुमची तर गुणिला म्हटलं मी बेरीज नाही म्हटलं. ठीक आहे. त्या 3 गुणिले 3 किती होते 9. आता इथे तुकडे किती आहे मोजू 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे का हो. समजला. 9 आलेच पाहिजे नाहीतर मग आपलं उत्तर चुकला आहे. ठीक आहे. आता अजून एक मी तुकडा वाढवतो. ठीक आहे. इथं पुन्हा 1 आला पुन्हा इथे 1 आला पुन्हा इथे. ओके. आता बघा मित्रांनो आता इथे बघा लांबी किती आहे मोजू 1 2 3. ठीक आहे. आता रुंदी किती आहे 1 2 3 4. म्हणजे लांबी कमी झाली आणि रुंदी काय झाली जास्त. तरी पण गुणाकार होऊ शकते ना हो. करून पाहू. 1 2 3 हे झाली लांबी 1 2 3 4 हे काय झाले रुंदी. परंतु आयताची ज्या वेळेस आपण लांबी मोजतो ती लांबी रुंदीपेक्षा जास्त असते. ठीक आहे. म्हणून लांबी पहिले येईल की रुंदी पहिले येईल लांबी. जी जास्त राहील ती लांबी राहील जे कमी राहील ती रुंदी राहील. लांबी मोजू. लांबी आता कोणते हे जास्तच आहे त्याच्यामुळे सगळ्यात पहिले आपण काय मोजूया
लांबी मोजू. ओके, लांबी जास्त वाली लांबी म्हणून जास्त वाली मोजू. 1 2 3 4 हे झाले जास्त वाली म्हणून ती काय झाली लांबी. ओके, गुणीला रुंदी किती आहे 1 2 3 किती झाली तर 4 गुणीला 3 किती झाले 12 किंवा 3 गुणीला 4 केले तरी पण तेवढंच उत्तर येणार आहे. किती 12 समजलं तुम्हाला. हो 12 सेंटीमीटर एवढा तुमचं उत्तर यायला पाहिजे. जर तुमचं उत्तर तेवढा आला म्हणजे तुम्ही जिंकले, नाहीतर हारले. पण तुम्हाला हारायचे आहे का नाही तुम्ही जिंकणारच आहे. काऊन काऊन जिंकणार आहे काऊन जिंकणार आहे कारण की तुम्हाला समजलेलं आहे. समजला का हा